नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चिमुरड्या मुलांसह हजारो लोकांचा जीव घेणार, लाखो घर जमीनदोस्त करणार, सगळ्या जगाचे शेअर मार्केट खाली कोसळवणार, सगळ्या देशांना अनिश्चिततेच्या दरीत लोटणार, 39 दिवस चालणारं पश्चिम आशियातलं युद्ध पुढच्या किमान 2 आठवड्यांसाठी थांबले. कारण 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. जगभरातल्या देशांनी तात्पुरता का होईना सुटकेचा निश्वास टाकलाय. हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर तेलाचे दरही कमी झालेत आणि सोन्याचे दर पुन्हा वाढलेत जागतिक पातळीवर. पण हे सगळं तात्पुरतच आहे. कारण सध्या फक्त शस्त्रसंधी झालीये, युद्ध समाप्ती नाही. युद्ध समाप्ती व्हायची असेल तर दोन्ही बाजूंना आपापल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी चर्चा होतील. ते चर्चा कुठे होणार आहेत? पाकिस्तानमध्ये. या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल होर्मुझची सामुद्रधुनी. ही सामुद्रधुनी मोकळी करण्यासाठी सगळेच देश प्रयत्नशील आहेत. पण इराण ते सहजासहजी मान्य करणार नाही. शिवाय इस्रायल सुद्धा लेबनॉनमधले आपले हल्ले सुरूच ठेवण्यावर ठाम आहे. त्यामुळे वाटाघाटी सोप्या नसतील. चर्चा यशस्वी झाल्या तर संकटातून सुटकेचा मार्ग दिसेलही. पण चर्चा यशस्वी झाल्या नाहीत तर या संकटाचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो. कालपासून झालेल्या या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं काय काय घडलंय आणि भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात या सगळ्याचा आढावा घेणारा रिपोर्ट पाहूयात आणि मग या सगळ्या मुद्द्यांवर चर्चाही करूयात. इराण आणि अमेरिकेतलं युद्ध अखेर 39 दिवसांनी तात्पुरतं का होईना पण थांबले. भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर उभय देशांनी 15 दिवसांसाठी शस्त्रसंधी जाहीर केली. दोन्ही देशांनी हा आपला विजय असल्याचं जाहीर केलं. सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की याचा सकारात्मक परिणाम हा स्टॉक मार्केटवरती दिसून आलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाच्या किमती जो हा संघर्ष सुरू झाल्यानंतर जवळपास 25% वाढलेल्या होत्या, ज्या $120 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या. त्या तेलाच्या किमती प्रति बॅरल आता $94 पर्यंत आलेल्या आहेत. ही निश्चितपणे एक सकारात्मक बाब आहे. एक मोठा विध्वंस होण्यापासून जग आणि आखात हे वाचलेलं आहे आणि त्यामुळे तेलाची पुरवठा साखळी पूर्ववत होईल या टर्म्स कंडिशनवरती चर्चा नक्कीच होईल. परंतु एक निदान काही काळासाठी का होईना जगाला निश्चितपणे दिलासा मिळाला आहे. जवळपास 10 अटींवर झालेली ही शस्त्रसंधी संपूर्ण जगासाठी मोठा दिलासाच आहे. कारण हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्यामुळे तेल आणि गॅसची वाहतूक सुरळीत होणार आहे. परिणामी तेलाचे दरही पुन्हा आटोक्यात येण्याची चिन्ह आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आखाती देशांवरचं संकटही टळले. संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत या देशांमध्ये जवळपास 90 ते 95 लाख भारतीय काम करतात. युद्धामुळे त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या सगळ्यामध्ये पाकिस्तान मात्र स्वतःचेच गोडवे गाते. शस्त्रसंधीमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावली असं पाकिस्तान म्हणते. पण इराणच्या नेतृत्वाला चीननेही समजावलं आणि पडद्यामागे अमेरिकेशी चीननेही चर्चा केली. अशी बातमी अनेक अमेरिकन वृत्तपत्रांनी दिली. पण चीनचं नाव उघड उघड सांगता येत नाही. म्हणून मग पाकिस्तानचं नाव पुढे करून यापुढची चर्चा इस्लामाबादमध्ये करण्याचं ठरलंय असं कळते. शस्त्रसंधी झाली असली तरी सगळं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका या संपूर्ण युद्धात अत्यंत बेभरवशाची राहिली आहे. त्यामुळे भारतानं या सगळ्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हणूनच 15 दिवसांनंतर सुद्धा ही शस्त्रसंधी टिकते का हे पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे. विजय सर नमस्कार. आणि आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहेत. सतीश सर नमस्कार. नमस्कार. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने हे या चर्चेमध्ये सहभागी होतात. थोड्या वेळातच ते आपल्या सोबत असतील. सतीश सरांपासून चर्चेला सुरुवात करूयात. सतीश सर, गेले 39 दिवस जग ज्या क्षणाची वाट पाहत होतं ते फायनली काल जाहीर झालं की आम्ही 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करतोय. इराणनं पण मान्य केलं, अमेरिका इस्रायलनं पण ते मान्य केलेलं आहे. हा तात्पुरता दिलासा आहे की सुटकेचा निश्वास सोडावा?
माझ्या मते ये तो होना ही था, कारण अशा प्रकारे पॉज घेण्याशिवाय किंवा स्वल्प विराम देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प समोरही नव्हता आणि मी म्हणेल इराण समोर सुद्धा नव्हता. म्हणून आधी 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 15 दिवस अशा प्रकारचा हा पॉज आलेला दिसतोय. म्हणजेच हा स्वल्प विराम आहे आणि हा स्वल्प विराम आणखीन पुढे पुढे जाईल अशी आशा आपण आज घडीला त्या ठिकाणी करू शकतो. मला स्पष्टपणे वाटतंय की खरोखरच याला पूर्ण विराम लागणं आज घडीला हे अत्यंत अवघड टास्क आहे. आणि 2 मिनिटासाठी माना की इव्हन अशा प्रकारचं डील झालं, अशा प्रकारचा काही करार जरी त्या ठिकाणी झाला तरी खरोखरच हा करार, खरोखरच ही सो कॉल्ड युद्धबंदी, शस्त्रसंधी ही किती काळ टिकेल याच्याविषयी साशंकता आहे. एक प्रकारे फ्रेजाईल ट्रूस तो त्या ठिकाणी असेल. हे मी का म्हणतो, सुरुवात इथून करू की आता शुक्रवारी पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. मुळातच 10 पॉइंट डील जे इराणनं दिलेलं आहे आणि याच्या अगोदर अमेरिकेनं जे 15 पॉइंट दिलं होतं, 15 पॉइंट डील दिलं होतं, यातले काही महत्वाचे मुद्दे पाहिले तर ते एक्झॅक्टली परस्पर विरोधी आहे. फक्त मी काही उदाहरणादाखल काही गोष्टी तुम्हाला सांगतो. जसं इराण म्हणतो की आम्ही आमचं जे आहे युरॅनियम एनरिचमेंट प्रोग्राम त्या ठिकाणी चालूच ठेवणार, आम्ही न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नाही, परंतु आम्ही युरॅनियमचं संवर्धन त्या ठिकाणी करणं चालूच ठेवणार. दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं मुळातच हा हल्ला जो केला होता त्यामागचं सर्वात बेसिक कारण जे होतं ते इराणनं न्यूक्लिअर वेपन्स बनवू नये. त्यानं जे 3.67% पेक्षा सुद्धा जास्त युरॅनियमचं एनरिचमेंट जे केलं होतं, 60% सुद्धा जास्त युरॅनियम संवर्धन केलं होतं, त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी आणि अशा प्रकारचं संवर्धित युरॅनियम आपल्या ताब्यात घेण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी एक प्रकारे डिन्यूक्लिअरायझेशन करण्यासाठी हा हल्ला अमेरिकेने केला होता. आणि त्याच्याही पुढे जाऊन जस्ट रिसेंटली डोनाल्ड ट्रम्पची जर काही विधानं आणि त्याचं ट्विट त्या ठिकाणी लक्षात घेतलं, ते स्पष्टपणे सांगतायत की इराणमध्ये जर अशा प्रकारचं संवर्धित युरॅनियम असेल किंवा सो कॉल्ड त्यांनी शब्द वापरला न्यूक्लिअर डस्ट, हा आम्ही जमिनीच्या खाली लपवलेला किंवा त्या ठिकाणी असलेलं हे न्यूक्लिअर डस्ट, हे एनरिच्ड युरॅनियम, हे आम्ही ताब्यात घेऊ अशा प्रकारचं स्पष्ट विधान केलेलं आहे. म्हणजे पहिला तर जे आहे सरळ सरळ इथेच त्यांचा विरोधाभास आहे, दोन्ही बाजू या ठिकाणी मांडणार नाहीत. दुसरं एक महत्वाचा मुद्दा की अमेरिकेचे जे मिलिटरी बेसेस आहेत किंवा त्यांचे जे सैन्य आहेत ते अरब राष्ट्रांमधून हटवून घेणं हे पॉसिबल आहे का? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या रिझोल्युशनच्या किंवा रॅटिफिकेशनच्या माध्यमातून या 10च्या 10 ज्या काही बाबी इराणनं त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या रॅटिफिकेशनच्या माध्यमातून याव्यात, सिक्युरिटी गॅरंटीज मिळावी, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत. पहिला प्रॉब्लेम तर तिथेच येईल की खरोखरच यांच्यामध्ये त्याबद्दल एक वाक्यता होईल का आणि त्या अनुषंगानं शस्त्रसंधी पुढे जाईल का? दुसरी महत्वाची बाब, जसं मी सांगितलं की खरोखर सो कॉल्ड अशा प्रकारचा करार जरी झाला तरी एकूणच या युद्धाच्या सुरुवातीला प्रत्येक राष्ट्र, मग ते अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल किंवा अरब राष्ट्र, आज घडीला मागे वळून पाहताना जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर कोणाचीही उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य झाली नाही. मग जर उद्दिष्टच साध्य झाली नसतील, विन विन पोझिशन त्या ठिकाणी नसेल, तर पुन्हा सरळ जे आहे हे उकरून काढण्याचं काम त्या ठिकाणी होईल. म्हणून माझ्या मते हा स्वल्प विरामच आहे, हा स्वल्प विरामच राहणार आहे आणि काय फार याला परमनन्सी त्या ठिकाणी मिळेल किंवा पूर्ण विराम लागेल अशी शक्यता मला आज घडीला बिलकुल वाटत नाही. 2 आठवड्यांसाठी तरी हा स्वल्पविराम, अल्पविराम टिकून राहू देत अशी अपेक्षा आपण करूयात, कारण तेवढा तरी श्वास घ्यायला वेळ मिळू देत. 39 दिवसांमध्ये जगभरात सगळ्याच देशांची अवस्था बिकट झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल आणि गॅसचा जो पुरवठा आहे तो जगभरातल्या देशांचा कमी झालाय आणि अर्थात सगळ्या अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोय, भारतालाही. डॉक्टर विजय खरे आपल्या सोबत थ्रू झालेत. विजय सर, नमस्कार. नमस्ते. सॉरी, मी अगोदरच इंटरॅक्शन आपलं ऐकू शकलो नाही डिस्कनेक्टिव्हिटीमुळे. हा, ठीक आहे. सरांनी साधारण चर्चा जर झाली तर ती कोणत्या मुद्द्यांवर होईल आणि त्या मुद्द्यांवर एकमत होणं किती कठीण आहे याच्या संदर्भातलं विवेचन केलं, कारण 10 पॉइंटचा एक अजेंडा इराणनं पुढे ठेवलेला आहे, अमेरिकेनं त्यांचे पॉइंट्स पुढे ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यातल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, त्यातली काय चर्चा पॉझिटिव्ह होऊ शकते किंवा नाही होऊ शकत याच्याबद्दल सरांनी म्हटलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला जो विचारायचा आहे तो आहे ही चर्चा कुठे होतीये. ही चर्चा होणार आहे पाकिस्तानमध्ये. भारतासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो, कारण इतकी मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड ही आपल्या बाजूच्या पाकिस्तान सारख्या ज्या देशाशी आपले संबंध अजिबात चांगले नाहीये तिथे होणं हे आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करावं की पाकिस्तानच्या नजरेतनं पाहताना याकडे कसं बघावं? नमस्ते. पहिल्यांदा ही जी शस्त्रसंधी ही वादळापूर्वीची शांतता आहे. यामुळे जागतिक पटलावर कोणतीही निरंतर काळासाठी शांतता प्रस्थापित होण्याची चिन्हे पाहावयास मिळत नाही. इस्रायलच्या विना ही सीज फायर झालेली आहे. इस्रायलने लेबनॉनवर हल्ला सुरूच ठेवलेला आहे आणि जोपर्यंत लेबनॉनमध्ये
एक बफर झोन तयार होत नाही तोपर्यंत इस्रायल वर्सेस लेबनॉन हा संघर्ष सुरू असणार आहे. त्यामुळे या युद्धाचं जे आता दिसतंय 14 दिवसाची जी काही शस्त्रसंधी झालेली, याला खऱ्या अर्थाने फारसं आंतरराष्ट्रीय पटलावर त्याला फार महत्व राहणार नाही. हा एक महत्वाचा भाग. दुसरं, ज्या पद्धतीने पाकिस्तानने इंटरव्हीन केलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की डोनाल्ड ट्रम्पचं टेक्स्ट त्यांनी त्यांच्या एक सँडलवर देऊन मग ते पुढे गेलेले आहे. हे जरी खरं असेल, म्हणजे याच्यामध्ये पाकिस्तान जरी पपेट म्हणून कार्यरत आहे, तरीही पाकिस्तानने ज्या पद्धतीचं आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि मधल्या कालखंडामध्ये आपण पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पटलावर संपूर्ण दहशतवादी देश म्हणून जागतिक पटलावर आयसोलेशन केलं होतं, ते तोच देश आता आंतरराष्ट्रीय पटलावर एक प्रमुख भूमिका म्हणून पुढे येतोय. त्याच्यामुळे निश्चितच भारतासारख्या देशात जिथे आपण एक स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह जागतिक पटलावर ठेवू शकतो, त्याला एक मोठा छेद गेलेला आहे, हे निश्चितच आहे. परंतु ही जी बोलणी होणार आहे, या बोलणीतून कुठले पुढची 14 दिवसातून कुठलेही अंतिम सोल्युशन आपल्याला पाहावयास मिळणार नाही. त्याचं कारण की जोपर्यंत इराणला कॉम्पेन्सेशन असेल किंवा इराणला जे सँक्शन अमेरिकेने केले ते रिकन्स्ट्रक्शन प्लॅन जोपर्यंत इराणच्या हाती येणार नाही तोपर्यंत इराण शस्त्रसंधी करणार नाही, नंबर 1. नंबर 2, अमेरिकेने यापूर्वीही इराणला वेगवेगळ्या धमक्या दिलेल्या आहेत. त्या धमक्यांना इराण भीक घालत नाही. जे ज्या कालच जेव्हा आण्विक शस्त्राचा वापर करू त्याच वेळी इराणमधील जे काही लेखक असतील तर बाकी संगीतकार असतील, त्यांनी त्या न्यूक्लिअर बेसेसच्या जवळ जाऊन एक प्रकारे प्रतिकात्मक त्या ठिकाणी याला हे केलं. आणि म्हणून हे जे दिसतंय आपल्याला, म्हणजे पुन्हा एक सांगतो की हा जो सर्व्हायव्हलचा प्रश्न इराणचा असल्या कारणाने इराण शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांचं उद्दिष्ट अंतिम साध्य होत नाही, म्हणजेच काय की जोपर्यंत खामेनीचा आणि त्यांचे जे प्रमुख नेत्यांचा बदला ते घेत नाही तोपर्यंत याला कुठली परमनंट स्टॅबिलिटी होणार नाही. आणि म्हणून आणि दुसरीकडे इस्रायलमध्ये जोपर्यंत नेत्यानाहू त्या ठिकाणी सत्तेवर आहे तोपर्यंत या ठिकाणी हे युद्ध पश्चिम आशियातलं युद्ध हे थांबणार नाही. आता याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. भारताचा रोल काय आहे, भारत यापुढे काय रोल करू शकतो. खरं म्हणजे आजही भारताकडे फार मोठी संधी आपल्याकडे आहे. आपण जे काही नॅचरल गॅस आणि इंधन याच्या ट्रॅप जरी झालो असेल तरीही अल्टरनेटिव्ह जी ब्रिक्सची जी प्रेसिडेन्सी भारताकडे आहे आणि त्या ब्रिक्सच्या माध्यमातून चायना, रशिया आणि यांच्यासोबत थोडंसं टायअप करून जर आपण पुन्हा एक आंतरराष्ट्रीय पटलावर चांगली भूमिका मांडली तर कदाचित त्या ठिकाणी याला पाकिस्तानला छेद देऊ शकतो. परंतु जरी या ठिकाणी आपल्याला पाकिस्तान पाहावयास मिळत असेल मीडिएशनच्या, कारण आंतरराष्ट्रीय पटलावर जे संघर्ष होतात त्याचा जो मीडिएटर असतो त्याचे काही लिमिटेशन्स असतात, त्याचे काही स्ट्रेंथ असतात. मेडिटेशन अशाच राष्ट्राद्वारे यशस्वी होतं ज्या राष्ट्राची क्रेडिबिलिटी आंतरराष्ट्रीय पटलावर आहे. आणि म्हणून हे जे मेडिटेशनचा रोल पाकिस्तान एक सायकोलॉजिकली आणि एक पश्चिम आशियामध्ये मुस्लिम राष्ट्रांचा एक प्रमुख म्हणून जसं पुढे उदयास येत आहे तशा पद्धतीचं जरी रूप आता पाकिस्तान पुढे आणत असेल तरी त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही शस्त्रसंधी नसून एक प्रकारे वादळापूर्वीची शांतता आहे. कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी पश्चिम आशियामध्ये स्टॅबिलिटी चिन्हे नाहीत. मी पहिल्या दिवशीच आपण 28 फेब्रुवारीलाच मी सांगितलं की 13 ठीक आहे, आपण याच्यावर येऊयात. चंद्रशेखर नेने सर, सगळ्यात या युद्धामधला जो कळीचा मुद्दा ठरलाय तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. आता ती सामुद्रधुनी मोकळी करण्याचं एक महत्वाचं काम अमेरिकेला करायचं आहे. जर अमेरिकेला याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर, जर अमेरिकेला बाहेर पडायचं असेल तर होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करून घ्यायची असेल तर त्याला इराण काही सहजासहजी तयार होणार नाही, कारण इराणच्या हातातलं ते सगळ्यात मोठं शस्त्र आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर या चर्चांमध्ये काही तोडगा निघू शकेल असं वाटतंय का? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही लढाई सुरू होण्याच्या आधी होर्मुझची सामुद्रधुनी सगळ्यांकरता मोकळीच होती. ही लढाई सुरू झाल्यानंतर ती इराणने ब्लॉक केली आहे. मग ती पुन्हा मोकळी जर करण्याचंच फक्त काम असलं तर लढाई केली कशाला असा प्रश्न सगळं जग विचारतंय. हे पहिली गोष्ट. दुसरं, इराण ती अजिबातच सोडणार नाहीये, कारण इराणकडे हातात दुसरं काहीच नाहीये. अमेरिकेनी आणि इस्रायलनी इराणची इतकी वाट लावलेली आहे की आता लढायला त्यांच्याकडे फक्त होर्मुझची सामुद्रधुनी आहे. ती काय परिस्थिती आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऍट द नॅरोएस्ट पॉइंट त्याची रुंदी 31 किलोमीटर आहे, परंतु
ऍक्च्युअली ज्याच्यातनं टँकर जाऊ शकतात, कारण टँकर जायला खूप खोल पाणी लागतं. त्या खोल चॅनल फक्त टोटल 6 किलोमीटर रुंदीचे आहेत. त्यातल्या 2 किलोमीटर जायला, 2 किलोमीटर यायला आणि मध्ये 2 किलोमीटर बफर. म्हणजे 6 किलोमीटरचाच फक्त एरिया अवेलेबल आहे. इराणनी त्यांच्या बाजूला तर माइन्स लावूनच ठेवल्या आहेत आणि त्या माइन्स इतक्या विचित्र आहेत, की त्या टँकरच्या मोटरच्या आवाजाने सुद्धा फुटू शकतील अशा माइन्स आहेत. आणि शिवाय इराणच्या किनाऱ्यावरती, इराणच्या बाजूचा जो उत्तरेचा किनारा आहे, तिथे खूप पर्वतीय प्रदेश आहेत. त्याच्यात इराणनी अँटीशिप मिसाईल्स पण लावून ठेवली आहेत. अमेरिकेला तिथे काहीही करता येत नाहीये आणि म्हणूनच अमेरिकेला हा शस्त्रसंधी करायला लागलाय, कारण जगाने अमेरिकेवर प्रेशर आणलंय की होर्मुझ बंद झालाय. इराणनी त्यांच्या हुतीच्या मित्रांना सांगून लाल समुद्र सुद्धा बंद करायचा घाट घातलाय. तर जगाची अर्थव्यवस्था सगळी बुडून जाईल. तर मला वाटत नाही की अमेरिकेला ती सामुद्रधुनी मोकळी करता येईल. याचा अर्थ असा की इराणच्या हातात एक ब्लॅकमेलिंगचं प्रचंड शस्त्र देऊन हे युद्ध तहकूब झालेलं आहे. जोपर्यंत हे शस्त्र इराणच्या हातातनं काढून घेता येत नाही, तोपर्यंत सगळं जग इराणला सध्या बांधलं गेलेलं आहे असं मला वाटतं. हा या युद्धाचा परिणाम झालेला आहे. आज आपण बघतोय तिथे. आणि नुसतं एवढंच नाही, तर ही समुद्रधुनी फक्त इराणचं तेल बाहेर काढत नाहीये, सगळ्या बाकी आखाती देशांचंही बहुसंख्य तेल आणि गॅस इथनच बाहेर येतो. कतारचा गॅस संपूर्णपणे इथनं बाहेर येतो. सौदी अरेबियाला फक्त लाल समुद्रातनं काही तेल काढता येतं आणि ओमान मध्ये तर त्यांनी जे पाईपलाईन टाकले तिथनं थोडं तेल येईल. युएईचं आणि कुवेतचं सुद्धा सगळं तेल इथनच बाहेर येतं. इराणच्या सगळ्या तेलावरती आता टॅक्स लावू शकेल. त्यामुळे ते आखाती देश आहेत ते भयंकर संतापलेले आहेत ते युद्ध थांबवल्याबद्दल. आता याच्यामधला ढगेसर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायल आता तरी काही बोलत नाही, पण एक जो मुद्दा इस्रायलनं पुढे आणलेला आहे त्यानं चिंता सगळ्यांची वाढवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लेबनॉनवरचे हल्ले काही थांबवणार नाहीये. तिथल्या गटांवर त्यांनी सुरू केलेले हल्ले त्यांना तसेच ठेवायचे आहेत. इस्रायलनं अमेरिकेला या युद्धामध्ये ओढलं अशी युद्धाच्या सुरुवातीला सगळ्यांची भावना होती किंवा तसं बोललं जात होतं. अर्थात दोन्ही बाजूंमधून त्याच्यावर काही स्पष्टपणे आलेले नाहीत, पण काही वक्तव्ये जी आली त्यातनं हे स्पष्टच झालं होतं की इस्रायलनं अमेरिकेला या युद्धामध्ये ओढलं. आता जेव्हा बाहेर पडायचंय तेव्हा अमेरिका बाहेर पडायला निघते, पण या सगळ्यामध्ये इस्रायलची भूमिका काय राहणार आहे? कारण ती महत्वाची असणार आहे, पण इस्रायल फारसं काही बोलत नाहीये. नक्कीच डॉक्टर कविता, आपल्याला आठवत असेल तर मागच्या काही आठवड्यांपासून या विषयावर वेळोवेळी आपण विश्लेषण करतोय आणि काही मुद्दे जे आहे मी कन्सिस्टंटली मांडतोय. त्यापैकी एक मुद्दा मला असं वाटतं की या युद्धामध्ये जे आहे अमेरिका बाहेर पडणारच, याला पॉज लागणार, स्वल्पविराम लागणार, हे स्टेटमेंट मी मागच्या कित्येक आठवड्यांपासून त्या ठिकाणी करतो. पण तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्रायल. अमेरिका जरी या युद्धामधून बाहेर पडला तरी मला वाटतं की इस्रायल आपली आक्रमकता ही अशीच त्या ठिकाणी चालू ठेवेल आणि अप्रत्यक्षरित्या त्याला पाठिंबा देण्याचं काम अमेरिका त्या ठिकाणी करेल. म्हणजे अमेरिका जरी प्रत्यक्षरित्या युद्धामध्ये नसलं तरी भविष्यामध्ये जे काही लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट असेल किंवा जी आक्रमकता पश्चिम आशियामध्ये असेल ती इस्रायलच्या माध्यमातून अमेरिका त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवेल. ऑलरेडी अधिकृतरित्या इस्रायलनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही लेबनन मधले म्हणजे या शस्त्रसंधीमध्ये लेबनन येत नाही, म्हणजेच आम्ही हिजबुल्ला विरुद्ध जे अशा प्रकारचे अटॅक करत राहू. म्हणजेच इराण समर्थित गट हे सुद्धा हल्ले प्रतिहल्ले करतील आणि इस्रायल सुद्धा त्यांच्याशी त्या ठिकाणी लढत राहील. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या मते या सगळ्या संघर्षामध्ये अमेरिकेला बाहेर निघायचंय. इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. वरकरणी काही जरी दाखवत असतील तरी सुद्धा इराणला सुद्धा या युद्धामधून त्या ठिकाणी बाहेर पडणं हे त्यांच्या फायद्याचं आहे. एकुलता एक प्राणी म्हणण्याच्या ऐवजी एकुलता एक देश ज्याला वाटत असेल की हे युद्ध असंच पुढे त्या ठिकाणी लांबत राहावं, तो देश म्हणजे इस्रायल. त्याचं कारण असं, कारण मुळातच जे आहे पश्चिम आशियामध्ये एक्झिस्टेन्शियल क्रायसिस जर कोणाला असेल तर तो इस्रायल. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या अमेरिकेचं काही बिघडत नाही, आला काय आणि गेला काय. पण त्याला अटॅकचा जो आहे भविष्यामध्ये सामना करावा लागत असेल तर तो इराणचा आणि इराण समर्थित संघटनांचा त्या ठिकाणी करावा लागत असेल. आणि जर अशा प्रकारे घायाळ अशा वाघाला, इराण सारख्या घायाळ अशा वाघाला मध्येच जर त्या ठिकाणी सोडून दिलं तर तो आणखीन भविष्यामध्ये आक्रमक होऊ शकतो. तो अरब राष्ट्रांविरुद्ध त्याचबरोबर इस्रायल विरुद्ध डेंजरस त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून पहिली गोष्ट, इस्रायलला वाटतं की या इराणचा आणि इराण समर्थित संघटनांचा पुरता बंदोबस्त त्या ठिकाणी झालाच पाहिजे. नंबर एक. दुसरं महत्वाचं कारण, वैयक्तिकरित्या सुद्धा जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर मुळात बेंजामिन नेतन्याहू यांना जर सरकारमध्ये त्या ठिकाणी राहायचं असेल 7 ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत बघा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या मूव्ज आहेत. अगोदर गाझावर पूर्णतः एक प्रकारे वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सुद्धा जे आहे पुढची मूव्ह इराण, त्याच्यानंतर पुढची मूव्ह हिजबुल्ला. म्हणजे वेळोवेळी जे आहेत नवीन नवीन ऑपरेशन्स त्यांनी इनिशिएट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, ज्याच्या माध्यमातून देश जर अशा प्रकारे युद्धामध्ये असेल तर युद्धजन्य परिस्थिती
परिस्थिती असल्यामुळे तिथे निवडणुका होत नाहीत. निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा जे आहे बेंजामिन नेतन्याहू त्या ठिकाणी प्रधानमंत्री होतील याची शक्यता खूप कमी त्या ठिकाणी आहे, कारण लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये बेंजामिन नेतन्याहू यांना विरोध त्या ठिकाणी आहे. म्हणून युद्धजन्य परिस्थिती राहणं त्यांच्या फायद्याचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या विरुद्ध जे भ्रष्टाचाराची केसेस आहेत, जसं हे युद्ध संपेल, नॉर्मलसी तिथे बहाल होईल, त्या ठिकाणी नवीन सरकार येईल किंवा निवडणुका होतील, तर त्यांच्या विरुद्ध हे भ्रष्टाचाराचे मामले चालतील. म्हणून बेंजामिन नेतन्याहूला सुद्धा वाटतंय की अशा प्रकारे युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी राहावी. इस्रायलला एक्झिस्टन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इराणचा खतरा आणि इराण समर्थित संघटनांचा खतरा पूर्णतः मोडून काढायचा आहे. म्हणून माझ्या मते इस्रायल हा सरळ सरळ या युद्ध बंदीमध्ये जे आहे सहभागी आता होईल किंवा भविष्यामध्ये होईल अशी शक्यता मला आज घडीला तरी फार कमी त्या ठिकाणी वाटते. आणि त्यामुळेच हे सगळं जे तुम्ही मगाशी म्हणालात की तो स्वल्पविराम आहे, तो कधी पूर्णविरामामध्ये बदलेल, त्याच्यासाठी किती वेळ लागेल हे आता कुणीच सांगू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे की अमेरिकेला याच्यातनं बाहेर पडायचंय, त्यासाठी अमेरिका प्रयत्न करते, पण अमेरिका बाहेर पडली म्हणून युद्ध संपेल का, तर या संदर्भातलं प्रश्नचिन्ह अजूनही कायम राहतंय. विजय सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, जेव्हा आता ही झालेली आहे शस्त्रसंधी 2 आठवड्यांपुरतीची, त्यावेळेस सातत्यानं असं म्हटलं जाते की विजय आमचाच झाला. अमेरिकेचं म्हणणं आहे आमचा विजय, इराणचं म्हणणं आहे आमचा विजय, इस्रायलचं म्हणणं आहे आमचा विजय. पण मगाशी जसं सतीश सरांनी सांगितलं की यामुळं पश्चिम आशियामधले जे जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स आहेत त्या बऱ्यापैकी बदललेल्या आहेत. इराणची तिथं आपली जागा ठेवून होता त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. इस्रायलचा जो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस इस्रायल सातत्यानं समोर आणते त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. जेव्हा हे 3 महत्वाचे बिंदू आहेत या युद्धामधले, हे युद्ध जर आत्ता थांबत असेल किंवा या चर्चा सुरू होत असतील, तर पश्चिम आशियाच्या दृष्टीनं विथ रेफरन्स टू वेस्ट एशिया यांच्या आयडेंटिटीज मध्ये काय फरक पडेल, अमेरिका, इस्रायल आणि इराण? एक आपण निश्चित लक्षात घेतलं पाहिजे, 1-2 तासापूर्वी पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी आणि तिथले यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण नॅरेशन सेट करून ते प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की पश्चिम आशियामध्ये आम्ही आता इराणची अशी स्थिती केलेली आहे की त्यांनी स्वतः त्या शस्त्रसंधी केलेली आहे आणि ते नॅरेशन सेट करून संपूर्ण जगाला त्यांनी बीबीसी आणि इतर सर्व न्यूज चॅनल ते इंटरव्ह्यू दिलेले आहेत. इथे प्रश्न असा आहे की वेस्ट एशियामध्ये आता सध्या इराण हा एक असा एकमेव देश आहे की ज्या राष्ट्राने स्वतःचं इनोव्हेशन केलेलं आहे, ज्या राष्ट्राने सँक्शन असूनही तो सस्टेन झालेला आहे आणि जो राष्ट्र स्वतःच्या सर्व्हायव्हल साठी लढतोय. आणि म्हणून जसं इराक असेल, व्हेनेझुएला असेल किंवा इतर ठिकाणी क्युबा असेल किंवा इतर ठिकाणी अमेरिकेची दादागिरी जशी झाली तशी या ठिकाणी आपल्याला तुम्हाला इराणमध्ये करता येणार नाही. हे जे सिक्रेट रिपोर्ट्स आहे हे सर्व जगभर जेवढे स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट त्यांनाही मान्य आहे की इराणला आपण ऍब्सोल्यूट ज्याला युद्धामध्ये हरणं जे आहे तसं करता येणार नाही. नंबर 2, इराण विरुद्ध फक्त एखादं युद्ध, या युद्धाच्या मर्यादा आहेत की इथे फक्त एअर वॉरफेअर ज्याला म्हणतो त्याची क्षमता तुम्ही टेस्ट केलेली आहे. अजूनही तुम्हाला लँड वॉरफेअर ज्याला म्हणतो, जमिनीवरचं युद्ध खऱ्या अर्थाने इराणची ताकद जगाला दिसली नाही. जवळपास 6 लाख पेक्षा ग्राउंड फोर्सेस जे आहेत, 6+2 अशा 8 लाख लोक त्यांची जी सेना आहे ती खडी सेना आहे आणि ते वाट बघतायत की कशा अमेरिकन फोर्सेस इराकद्वारे तिथे इंटर करू शकतील आणि कशा पद्धतीने आपण त्यांना काउंटर करू शकतो. म्हणजे इराणची संपूर्ण स्ट्रॅटेजी जी आहे ही आता सर्व्हायव्हलची असल्या कारणाने एनी हाऊ इराण या ठिकाणी माघार घेणार नाही. आणि कुठलेही म्हणजे गेल्या 200 वर्षाचा जर इतिहास बघितला की युद्धामध्ये जोपर्यंत लँड फोर्सेस ऍब्सोल्यूट मॅन पॉवरचा वापर होत नाही तोपर्यंत कम्प्लीट यश मिळत नाही. आणि हे आपण इतिहासावरून शिकलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी या युद्धाच्या मर्यादा आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीने ट्रम्पच्या वेगवेगळ्या धमक्यांना इराणने त्या ठिकाणी कधीही भीक घातली नाही. येणाऱ्या कालखंडात ते अजिबात होऊ शकत नाही. त्याचं कारण की त्यांच्याकडे असणारी जी तंत्र. आणि दुसरं एक सर्वात महत्वाचं, चीन आणि रशियाचा जो रोल याच्यामध्ये संपूर्ण इंटेलिजन्स सिस्टीम जी आहे, रडारला लागणारी इंटेलिजन्स सिस्टीम ही आणि याचे जे आहे ते संपूर्ण यंत्रणा चीन आणि रशिया त्या ठिकाणी डायरेक्टली इनडायरेक्टली त्या ठिकाणी इराणला सपोर्ट करते आहे. आणि त्यामुळे इथून पुढे जरी याचा आपलं होर्मुझची समुद्रधुनी ओपन केली तरी युआन जो देश युआन पे करेल त्यालाच त्या जहाज पुढे देतील अशा पद्धतीची कंडिशन त्या ठिकाणी करेल. आणि जो पेट्रो डॉलरची जी काही अमेरिकेची जी दादागिरी जी आहे
मक्तेदारी ती त्या ठिकाणी मोडून चायना, काढण्याचं कदाचित रशिया हे युद्ध यांना सुरू होण्यामागे सुद्धा ते एक महत्वाचं कारण होतं, कारण डॉलरला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणं हे अमेरिकेला पटत नाही. मग ते ब्रिक्स देशांचं असू देत अथवा इराणनं भारताशी केलेले व्यवहार असू देत किंवा इराणनं चीनशी केलेले व्यवहार असू देत. डॉलर शिवाय कुठलंही चलन हे चलनात येणं जागतिक पटलावर हे अमेरिकेला नको आहे. या युद्धामागचं तेही एक छुपं कारण आहे, हे नाकारता येणार नाही. पण नेणे सर, ही चर्चा संपता संपता आता सांगा सगळ्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न की युद्धाची समाप्ती जरी झालेली नसली तरी या तात्पुरत्या शस्त्रसंधीनं थोड्याशा पेट्रोलच्या किमती खाली आलेल्या जागतिक पटलावर, या किमती खाली राहतील का? आणि युद्ध जर परत सुरू झालं तर मग याचा सगळ्याचा जो फटका आता 39 दिवस आपण बघितलेला आहे त्याच्यापेक्षा आणखीन वाईट सहन करावा लागेल. हो, युद्ध हे पुन्हा सुरू होईल असं मला तरी वाटतं, कारण ही ओके. शस्त्रसंधी अतिशय अननॅचरल प्रकारे झालेली आहे. हम्म. इराणचाही दम अजून उखडलेला नाहीये, अमेरिकेची शक्ती पूर्णपणे अजून वापरली गेलेली नाहीये आणि इस्रायल तर उघड या युद्धबंदीला नाखुश आहे. अरब राष्ट्र सुद्धा नाखुश आहेत. जर इराणची मक्तेदारी होर्मुझवरती मोडता आली नाही तर या युद्धाला पुन्हा तोंड लागेल आणि तुम्ही अगदी बरोबर म्हटलं की त्यावेळेला पुन्हा एक भाव वाढायला लागतील. त्यामुळे आता या 15 दिवसात जमेल तेवढं पेट्रोल भरून घ्यायचं, जमेल तेवढा गॅस घेऊन ठेवायचा आणि बाकी देशांशी जे करार केले ते करार पुन्हा सुदृढ करायचे. आणि एक फार चांगली गोष्ट झाली आहे की रशियाने गेल्याच आठवड्यामध्ये आपल्याला प्रॉमिस केलंय की हवं तेवढं तेल आणि गॅस रशिया आपल्याला पुरवायला तयार आहे आणि ते आपण रिफाईन करायचंय आणि जगाला द्यायचंय. असा प्रकारचा करार रशियाचे पंतप्रधान इथे आले होते, मोंटुरोव, त्यांच्याबरोबर झालेला आहे. ती एक फार चांगली न्यूज आहे. त्यामुळे आपण त्याचा वापर करून भारतालाच जगाचा रिफाईंड तेलाचा पुरवठादार ठरवण्याची संधी आपल्याला आलेली आहे. त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. हा मोठा मुद्दा आहे, कारण भारताकडे रिफायनरीज जरी असल्या तरी कच्च्या तेलासाठी आपण या सगळ्या देशांवर अवलंबून आहोत. रशियावरचे सँक्शन्स तात्पुरते उठवल्यामुळे रशिया आपल्याला ते कच्चं तेल देऊ शकते. पण अर्थात या सगळ्या तात्पुरत्या सोयी आहेत. जगाला पुढच्या काही वर्षांसाठीचं जर आपलं भविष्य बघायचं असेल तर ते या परिस्थितीमध्ये नक्की पाहता येणार नाहीयेत, मग तो कुठलाही देश असू दे. त्यामुळे युद्धाची जी शस्त्रसंधी झालेली आहे ती पूर्णतः युद्धविरामामध्ये जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत अनेक प्रश्न कायम राहतील. मग तो तेलाच्या पुरवठ्याचा प्रश्न असू देत, गॅसच्या पुरवठ्याचा प्रश्न असू देत, सोन्याचा प्रश्न असू देत किंवा परकीय गुंतवणुकीचा प्रश्न असू देत. ते प्रश्न जसे विकसित देशांसाठी असणार आहेत तसेच विकसनशील देशांसाठी सुद्धा असणार आहेत, गरीब देशांसाठी सुद्धा असणार आहे. त्यामुळे अनिश्चितता या जगामधली जी निर्माण झालेली आहे युद्धाच्यामुळे ती अजूनही थांबलेली नाहीये. फक्त थोडासा स्वल्पविराम मिळालेला आहे. अपेक्षा आपण एवढीच करू शकतो की ज्या चर्चा होणार आहेत त्या चर्चा यशस्वी होऊ देत आणि जगाला या सगळ्या संकटातनं मुक्तता मिळू देत. अर्थात तीनही आपले तज्ञांनी सांगितलंय की ते एवढ्यात होणं आता तरी त्यांना दिसत नाहीये. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.